आजकालचा कोणता भाऊ कोणत्या बहिणीला ओळख देतो ना काय. आणि बहीण पण स्वार्थासाठीच असते आणि भाऊ पण स्वार्थासाठीच बहिणीशी प्रेमानं वागतो. बाबा 4 पैसे आपल्याला दिली तर तिला गोड गोड बोलायचं, किंवा भावानं आपल्याला 4 पैसे दिले तर त्याला गोड गोड बोलायचं. पण ही एक आपली पिढी आहे. आपल्या दादांचं प्रेम आणि दादांचा स्वभाव. कधी पण मी इथं आलो ना तर ताई इथं असतात म्हणजे असतात, आणि त्यांचा एवढा स्वभाव पण प्रेमळ आहे. काल लग्नामध्ये तिथं विचारलं त्यांना, त्या पोरीनं बारक्या त्यांच्या नातीनं, की हे कोण आहेत म्हणून. मला विचारलं की म्हणली माझा भाऊ आहे, लहान भाऊ माझा सगळ्यात. ते ऐकून खरं मला पण लय आनंद झाला. दादांचा स्वभावच भारी आहे. बाई बोला काहीतरी, कसा आहे आपला दादा, त्यांचा स्वभाव कसा आहे सांगा. तुम्हाला जीव लावतो ना. माझ्यासारखाच आहे का. पण मी लय जाड आहे ना. तो काम करून तुम्हाला मनाने तर मोकळंच पाणी भेटायचं. यांचं प्रेम असं आहे ना बहीण भावांचं. आणि दादांच्या दोन्ही तिन्ही सगळ्याच बहिणी दादांना खूप जीव लावतात. आणि भाच्या तर एवढ्या आहेत की या एकट्या ताईंच्याच 5 पुरी आहेत. काल त्यांचे 5 पुरी, 5 जावई, प्रत्येकीचे 5-5 2-2 मुलं, म्हणजे 2-2 लेकरं. 20 टोटल 20 जण होते ते. कधी तेवढा स्वयंपाक बनवला यांनी देव जाणे. अरे बापरे. पण एवढा प्रेम. ह्या रूमामध्ये असे बॅगा ठेवायला जागा नव्हत्या काल. या बेडवरती पण गच्च पडलेल्या बॅगा होत्या. आमच्या बघतात अख्खा रूमच पॅक झाला. हा, तुमचं एक निस्वार्थी प्रेम आहे, म्हणजे कोणतंही स्वार्थ नाही, काय नाही. गेली बाई आमची फिरत फिरत आलेली होती. दिवसात 4 फेऱ्या काय. काय लागलं का काय. बघा आमचा दादा पण कसा लहान लेकरासारखा खेळत बसलाय खिडक्यावरती. लाईट नाही आहे ना, लाईट गेली आहे त्यामुळं हवा लागेना म्हणून कुठं कुठं. आणि पोरं गेले क्रिकेट खेळायला. म्हणत होते नेता दादा चल, म्हटलं नाही तुम्ही जाऊन या. यांनी सगळ्यांनी लग्नाच्या निमित्तानं सुट्टी घेतलेली आहे ना, तर यांनी आता गावाकडे आहेत, मस्त मज्जा मारायलेत, क्रिकेट खेळायला आलेत. आम्ही पण आलो शेवटी. आम्ही बसलेला. पण यांची बॉलिंग करण्याची स्टाईल खूप वेगळी आहे. तुम्हाला ते बघा. हां, तुम्ही इकडचे पोरं बॉल कसा टाकतात. तो आपला पोलीस ऑफिसर किरण दादा तिकडं बघा, तो बॉल कसा टाकतो. हां, हे असं खालून, म्हणजे ते वेगळंच आहे. अरे आऊट 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 केला आऊट. भावेश आऊट. बॉलिंग असं फेकतात, असं खालून. असं आपण कसं टाकतो, असा त्यांनी असं टाकतात. मस्त मजा मारायला सुट्टीचा. आज रविवार पण होता ना. आता उद्यापासून ज्याची त्याच्या जॉबवरती गो. काय तर झालं त्यांचं, खटकल्या. बघा तिकडे तो बॉल टाकायची टेक्निक त्याची. हां, तो मला वाटलं एकाच जण तसा टाकत असेल, पण ते सगळेच तसंच फेकतात बॉल खालून. हे बघा तसं आमच्या भावेशनं मारला. आपल्या दादांचा लहान मुलगा आहे भावेश, तो बॅट्समन. आमचा जळगावचा लोकेश दादा. फुल एन्जॉय चालू आहे. इकडून बॉलिंग करतोय तो दादांचा मोठा मुलगा जयेश. तो कसा फेकतो बघू बरं बॉल. आता आपण तो पण तसाच टाकतोय. काय ओळ आहे काय माहीत. इकडं वेगळंच आहे ते बॉलिंग करण्याची टेक्निक. तर तुम्ही हा जो व्हिडिओ पाहिला ना, जे की या व्हिडिओमध्ये आता ही क्लिप जे जोडतोय मी, ही कुठली क्लिप आहे, ही माझ्या गावातली, म्हणजे मी इकडं घरी आल्याच्या नंतरची क्लिप, म्हणजे आज जोडतोय मी. आज वार काय आहे, आज गुरुवार. हां,
तर हा व्हिडिओ मी तिथं असताना काढलेला. तर मला असं म्हणायचं आहे की बाबा दादांचा स्वभाव आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीचाच स्वभाव एवढं भारी आहे ना. त्यांच्या फॅमिलीचीच नव्हे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पण लोक आहेत, म्हणजे ज्यांनी दादांना, ज्या लोकांना दादांनी जवळ केलं आहे, त्यांच्या काही मित्र म्हणा किंवा त्यांचे पाहुणे रावळे म्हणा, ते सर्वच एकदम असं त्यांचं मन आहे ना की बस एकदम प्रेमळ लोक. त्यांना मी एक प्रश्न केला, दादा खरंच मी नशिबान आहे म्हणलं की माझ्या आयुष्यात तुम्ही आलात आणि आपण मित्र झालो म्हणा किंवा भाऊ भाऊ झालो म्हणा. त्यांनी काय म्हटलं, तूच नाही असे खूप जण मी जवळ केलेत, त्यांना असा चाळून केलाय म्हणे. जे चांगले राहिले ते राहिले आणि जे चाळणीतून गळून पडले ते पडले. म्हणजे त्यांचं म्हणायचा अर्थ असा होता, समज तू एखादा व्यसनीबाज असला असता, दारू पिदाडा असला असता, तर तुझी ना आमची ओळख कशाला झाली असती किंवा आम्ही तुला जवळ पण केलं नसतं. आम्ही जवळ का केलं आहे की बाबा तू निर्व्यसनी माणूस आहे त्यामुळंच. आणि आता त्यांनी इथं आले, इथं आपल्या घरी येऊन पण त्यांना इथं आपल्या पण म्हणजे बाबांनी वगैरे सगळ्यांनी सांगितलंच ना की बाबा हा कसा आहे का आहे, किंवा इथं आजूबाजूला कोणी सांगितलंच ना. मग त्यांना आवडला आपला पण एक स्वभाव. तिथले त्यांच्या कुटुंबातले जेवढे पण माणसं आहेत त्यांनी सगळ्यांनी जीव लावतात. दादा जसं आपल्यावर ती जीव लावतात ना, तसं त्यांचं पूर्ण कुटुंब, त्यांचे जेवढे भाऊ आहेत ना, ते काय तिथं ते मी असलो ना ते लक्षातच राहत नाही. त्यांचे भावांचं वगैरे व्हिडिओ वगैरे काढायचा, ते सुनील दादा, अनिल दादा, त्यांचं ते व्हिडिओ काढायचाच राहून जातो आहे. त्यांचा एक भाऊ आहे सुनील दादा म्हणून, एवढा भारी बोलतो आहे ना, पोलीस पाटील आहे गावाचा. तो असा पद्धतशीर बोलतो, समोरच्याला ते पटलंच पाहिजे. तो बोलतोय ना तर त्याच्या बोलण्याकडून लक्ष 1 मिनटं पण इकडं तिकडं नाही जायला पाहिजे, 1 सेकंद देखील. असा बोलतो, एवढा भारी, खूप समजदार. आणि मला पण खूप मान सन्मान देतात तिथं गेल्याच्या नंतर. सुनील दादा तिथं येतात, बसतात. यावेळेस मी त्यांच्या घराकडे 2-3दा गेलो, तिथं व्हिडिओ काढावा म्हटला पण मोबाईल तिथं विसरून जायचो मी. कुठं दादांच्या घरात चार्जिंगला वगैरे लावून गेलेलो असायचो मी, तिथं काय व्हिडिओ काढलं झालंच नाही. थंड वगैरे मागवायचे त्यांनी. आमच्या वहिनींनी ज्वारी वाळू घातले इथे. इकडं कसं जरा शांतता इथं असते म्हणून मी व्हिडिओसाठी इकडे येतो, कारण इथं गोंधळ येत नाही. आपल्या घरापाशी कसं लोक मुद्दाम पण गोंधळ करतात. मी व्हिडिओ भरायला लागलो ना, माझ्या हातात मोबाईल त्यांनी पाहिला तर त्यांनी मुद्दाम पण गोंधळ करतात. त्यामुळं इकडं यावं लागतं. तुमची वहिनी मी घरी असं असलो ना, मग काय नाही, दोघंच असलो की लय भारी व्हिडिओ वगैरे तिथंच करत असतो मी म्हणा. असं पत्रे वगैरे उडून जाऊ नये म्हणून असं दगड वगैरे ठेवलेले असतात पत्र्यांवरती. आपलं पण घर असंच आहे पत्र्याचं. आपलं घर आहे तिकडं पण असंच आहे म्हणतोय. वरून पत्रे असे असतात, त्यावरती दगड ठेवलेले, उडून जाऊ नये म्हणून. शाळा आहे ती पाठीमागे दिसते ती. असे झाडंच खूप दिसतात इथं. आमच्या एरियात झाडं खूप आहेत. हे असं गाव आहे आमचं. असे असं जंगल फिंगल नाही बरं का, घरासमोरची झाडं इथे. खूप गाव मोठं आहे आमचं, खूप खूप भरपूर मोठं आहे. असं मला एवढंच म्हणायचं आहे की दादा, सगळे म्हणत असतील काय सारखा दादा दादा करतोय. खरं मी खूप नशिबान आहे. माझा दादा मला एवढा जीव लावतोय ना की बस. मला असं वाटतं की आईबापानं मला जन्म दिला आहे, पण दादा माझ्या आयुष्यात आलेत ना तेव्हापासून माझा पुनर्जन्म झाला आहे. खरंच अशी जीवाभावाची माणसं कमावलेत ना मी, बस. खूप प्रेमळ आहेत, खूप म्हणजे खूपच. असं तिकडं गेलो ना मी, असं मला 1 सेकंद वाटत नाही की मी पाहुणा म्हणून आलो आहे किंवा हे बाबा आपण कुठले हे कुठले असं, किंवा आपण एवढे गरीब यांनी एवढे श्रीमंत, असं 1 सेकंदाचा देखील विचार माझ्या मनात येत नाही. जे आहे ते आपलंच आहे असं वाटतं. तिथलं सगळं आपलंच आहे असंच वाटतं. म्हणजे का त्यांनी पण एवढं आपल्याला हे देतात ना की मान सन्मान. त्यांनी पण अशी वागणूक देतात की आपल्याला असं भाग पडलंच पाहिजे की हे सगळं आपलंच आहे असं मनाला वाटलं पाहिजे. असं
त्यांचे सगळेच भाऊ बहीण बहिणी सगळ्याच. आणि या व्हिडिओमध्ये जे सुरुवातीला तुम्ही पाहिलात ना ताई, त्या ताई पण करमत नाही मला तिकडून इकडं आलो ना 1-2 दिवस करमत नसते, तेवढं जीव लावतात.